ते मित्रांनो, ठीक 7 मार्च रोजी इयत्ता 10वीचा इंग्रजीचा पेपर आहे आणि यासाठी मार्कच्या टिपा घेऊन आलेला आहे। हा व्हिडिओ तुम्ही 1.25च्या स्पीडनं पाहावा। मित्रांनो, पेपर सर्वप्रथम प्रश्नपत्रे मिळाल्यावर शांत मनाने वाचन करावे आणि त्यानंतर सेक्शन 4 पासून सेक्शन 4 स्किल डेव्हलपमेंट यापासून प्रश्न लिहिण्यास सुरुवात करावी। सेक्शन 8 टाकायचं, क्वेश्चन 7 ट्रान्झॅक्शन आणि त्याच्यात तुम्हाला हे सर्व ट्रान्झॅक्शन जे आहे हे सर्व तुम्हाला लिहायचं आहे। मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेलच की सोपं जे पहिले तिथे लिहून घ्यावं त्या टाईपनं आपण इथे लिहितोय म्हणून शिक्षक सांगतात। त्यामुळे आपल्याला फुल कॉन्फिडन्स येतो आणि बाकीचे पेपर आपण लिहू शकतो। कारण मी प्रोज वाचणार, ते लिहिणार, त्यात उत्तर शोधणार, यात वेळ लागतो। हे तिथले तिथे उत्तर आहे तुम्ही फटाफट लिहू शकाल, यात तुम्हाला जास्त वेळ लागणार। जो चौथा आहे रायटिंग सेक्शन हा लिहायचा आहे। त्यानंतर यामध्ये लेटर तुम्ही इनफॉर्मल लिहा किंवा फॉर्मल लिहा, ठीक आहे। इनफॉर्मलमध्ये तुम्हाला विषय लिहायची गरज नसते, फॉर्मलमध्ये विषय तुम्हाला लिहावा लागेल। डीड अँड टाईमची नोंद करा। त्यानंतर येथे तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे। जंबल सेंटेन्स तुम्हाला लिहायचा आहे। क्वेश्चन B1 तुम्ही लिहा आणि येथे क्वेश्चन B2 हा कंप्लीट द डायलॉग आहे। तुम्ही इथे डायलॉग कंप्लीट करणं तुम्हाला सोपं आहे, म्हणजे ड्राफ्टिंग व स्पीचपेक्षा हा सेक्शन B1 तुम्हाला सोपा राहील येथे, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बल सोडवायचं आहे। यामध्ये तुम्हाला डेट टाईम लिहिणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे तुम्हाला ते 4 मध्ये ते नोट मेकिंग सारखं आहे। आणि त्यानंतर एक्सपेन्शन थिंकिंग इन सेंट्रल आयडिया, इथून सेंट्रल आयडिया लिहायची आहे। न्यूज रिपोर्ट लिहा किंवा स्टोरी टेलिंग लिहा। सोपं तुम्हाला न्यूज रिपोर्ट आहे, कारण मी फॉर्मेट लिहिला तर तुम्हाला मार्क मिळतील। त्यानंतर तुम्हाला टेक्च्युअल नॉन टेक्च्युअल पॅसेज म्हणजे अनसीन पॅसेज याकडे यायचं आहे। सेक्शन 4 नॉन टेक्च्युअल पॅसेज, ह्यामध्ये तुम्हाला नॉन टेक्च्युअल पॅसेज लिहायचं आहे आणि त्यानंतर त्याची समरी तुम्हाला लिहायची। बीमध्ये समरी लिहिताना टायटल द्यायचं आणि त्यानंतर त्याची समरी तुम्हाला लिहायची आहे। त्यानंतर बी लागेल अप्रिशिएशन लिहायचं, द पोयम क्वेश्चन नंबर टाकून हे पूर्ण वाक्यात लिहायचं आहे। जसं टायटल नेम इज येथे दिला द वर्ल्ड इज माइन, तर त्या पद्धतीने तुम्हाला पूर्ण वाक्यात लिहायचं आहे। सेंट्रल आयडिया तुम्हाला 2 मार्क आहे, त्यासाठी 4 ते 6 ओळी पाहिजे, हे लक्षात ठेवा। फिगर ऑफ स्पीच तुम्ही लिहू शकाल, ओके। क्वेश्चन 3 आहे रीड द फॉलोइंग, हा जर टांजा ह्या वाचून प्रश्नाचे उत्तर सोडायचे, सोपं आहे, ओके। याला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही, 5 मिनिटांनी उत्तरे लिहाल, बरोबर आहे। त्यानंतर तुम्हाला सुरू करायचं आहे सीन पॅसेज, बरोबर। सीन पॅसेज तुम्हाला टेक्च्युअल पॅसेज जो आहे सीन पॅसेज हा सोडवायचा आहे, त्याची ॲक्टिव्हिटी तुम्ही सोडू शकाल। आणि राहते काय, मग हाच प्रश्न राहतो आपला सेक्शन, हा सेक्शन राहतो फक्त, बरोबर आहे। लँग्वेज सेक्शन हा लँग्वेज मी शेवटी सोडवायचा, बरोबर आहे। म्हणजे तोपर्यंत तुमचा फुल कॉन्फिडन्स येईल आणि पूर्णपणे हा पेपर हा सोडवू शकाल। तुम्हाला शंका असतील तर जरूर तुम्ही कमेंट करू शकाल। आता इथे बघा, हा जो प्रश्न आहे हा कसा सोडवायचा, तर हा सोडताना तुम्हाला इथे ह्या टाईपनं सोडवायचा आहे, अंडरलाईन करायचं, ओके। हा इथे त्या पद्धतीने त्या टाईपनं सोडवायचा आहे, ओके। याचा सराव खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो। आणि एक विशेष सूचना द्यायची आहे, पेनाची निब हे जे टोपण आहे हे टोपण काढून पेपर लिहायचा। तसं तर इथे तुम्हाला मोठा शब्द दिला जाईल, त्याचे तुम्हाला 3 शब्द काढायचे आहेत, ग्रँड, डॉटर, अँड असे 3 शब्दातून निघतात। इथे कॅपिटल आहे तर ते कॅपिटल पाहिजे। आणि त्यानंतर येथे हा जो बॉक्स आहे लाईफ, तर याच्या रिलेटेड शब्द लिहायचे आहे। माइंड मॅपिंग सारखं आहे 12वीच्या, तेथे येथे ॲडवर्बचे असेल ते ॲडजेक्टिव्ह लिहायचं, ॲडवर्ब असेल ते ॲडवर्ब लिहायचे आहेत। त्या टाईपमध्ये सर्व आहे, तुम्ही करू शकाल। याच्यामध्ये साखळी दिली जाईल, ती साखळी तुम्हाला करायची आहे। येथे सोपं आहे तुम्हाला, येथे तुम्ही करू शकाल। पेबल, अनहॅपी, सरफेस, परफिक्स द्यायचे आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो?